तर गावाल्यानं कवळा तोडलेला हो मागे, तर त्याचं सगळं तर त्याचा ब्लॉग नाही बनवू. आणि आता ही कवळा उचलता तर सोनालीने उचलले ना जास्त ती. मी आता असंही उचलूक कवळा, तर ही कवळा आता उचलूचं कारण यांका वाळवी लागतली. वाळवी लागायच्या अगोदर उचलूची असेल. वाळवी लागल्यावरती सगळी पानं झाडांना जातली मग त्या जाग्यावरच. त्यासाठी ही कवळा उचलला आणि सोनाली नेऊन सगळी खाली ठेवल्या नाहीत. तर चला सोनाली माझ्या पुढे. सोनाली संसारदारीन जास्त ती मेहनत सोनालीची आहे. मी कवळा तोडून दिले पण सगळी कवळा उचलूचं काम सोनालीचं. बापरे बापरे, भरपूरच कवळ्याची चाकी भरपूर मोठी झाली आहे. 40 का 45 आहेत, म्हणजे बारकी बारकी सोनाली उचलणे एवढी आहे. कवळा बांधल्या 40 का 45 आहेत. हे बांधून ठेवले ना तर ह्यांका शिरी लावूची लागते. शाबास. तर ही कवळा असत हे सोनालीने चाकी लावल्या ना कवळाची, आणि 45 कवळा असत. आता 45 मधली मी 2च कवळा आणले, म्हणजे आता एक फेरी आणले आणि आता एक परत आणतले. तर मी 2, बाकी सगळी 43 कवळा सोनालीने एकट्याने आणलेली असत. शाबास सोनाली, शाबास शाबास. तर चला आता शेवटची 3 असत, त्यातलं मी एक आणतले, सोनाली एक, आणि नंतर एक राहता सोनाली आणतला. तर चला जाऊया आता शेवटचा कवाळ हाणूया. कसं वाटतं संसार करून सांग तरी. संसार करून कसं वाटतं? चांगलं वाटतं. हां, चांगलं वाटतं. चांगलं वाटतं म्हणता. मुंबईत राहणारा चेडू मुंबईत राहणारा होता आणि आज माझ्या गावात संसार करता. माका भारी वाटतं संसार करता. आता आपण म्हणतो त्याका पण आवड निर्माण झाली आहे, तर आता पण करता. त्याका पण शेतीची आवड चांगलीच झाली आहे. शेतीची आवड होई मग काय टेन्शन नाही. तर मी कामाक गेलो आहे, नाहीतर ती सगळी कवळा उचलूक माका पण चप्पल जिजूचा लागला असता. पण मी कामाक गेलो आहे, कामावर नाही गेलं. आणि शेवटची 5 कवळा उचलूची होती. बोललो चला सोनालीक मदत करूया. 2 फेरे सोनालीचे कमी होतं. तर चला ह्या कवळा टाकूया, गायक शोधूया आणि मग जरा व्हॉलीबॉल खेळायला जाऊया. कारण जराच खेळल्यामुळे ना व्यायाम होता आणि शरीर पण चांगला राहतं. तर चला कवळा टाकूया. तर गावाल्यानं मी होते मुंबईत आणि आताची किंवा ट्रेनने, आणि आपले नामूदळवी महाराज बुवा असत, तर त्यांच्याकडे गणपतीचं मंदिर असं. आणि आज असं गणेश जयंती, मागी गणेश जयंती. तर चला आता इकडे दर्शन तर घेतलं असं, तर थोड्या वेळानंतर महाप्रसाद पण घेऊया. भजन चालू असा, भजनाचा आस्वाद घेऊया. तर नामदळवी काका. नामदळवींच्या गणपती बाप्पाचं दर्शन करून सिद्धेश्वर गणपती दिलं असं. यांची सगळी मित्रमंडळी आहेत. आम्ही दर्शन घेतलं साईने आणि मी वेगळे घेतो, सगळेजण बाहेर गेले असं. तर गावाल्यानं फायनली मुंबईसून येलं आणि काल गणेश जयंती रात्री गणपती बाप्पाच्या पाया पडून नेलं दोन्ही ठिकाणी. आणि आता चाललं आहे संदीपच्या लग्नाचा मंडप, थोडाफार काम राहिला मंडपचा, तर त्याच कामासाठी चाललो. मी आता दूध घालून येलं आहे. तर चला जाऊया आता संदीपच्या घराकडे आणि फटाफट कामाक लागाया. तर चला. सकाळी लावणे आता वाजलेत 4 आणि संदीपचं लग्न असं आणि मुहूर्ताचा भात बरडूचा असं आणि संध्याकाळी हळद लावूची असं. आमचं काम तर ओके झालेलं असं. आणि हे नवरदेवांचे भाऊ असे दमले आहेत सकाळपासून पळान. तर ओकेमध्ये सगळं झालेलं असं, तयारी झालेली असं. वाडीतली काही मंडळी इली असत, महिला मंडळ, आणि काही महिला मंडळ येता. तर सगळेजण इली का मग एकत्रच
भातबरडीचा कार्यक्रम होतो तेव्हा भातबरडी. आणि तर गावाला फायनली घराकडे येईल आहे आणि संदीपच्या लग्नाची तयारी म्हणजे मंडप घालत होता तो पूर्ण केला आणि लाईटिंग वगैरे सगळं जोडला आणि आता येईल घराकडे. तर मुहूर्ताचा पण भात भरडल्याने आणि देवक पण ठेवतील आणि संध्याकाळी हळद. तर हळदीक जायचं असा त्याच्यासाठीच लवकर येईल घराकडे आंघोळी बिंघोळ करून जायचा. तर गावाला मुंबईक जाऊच्या अगोदर मी कवळा उचललेला आहे. तर सोनालीने उचललेलं आहे आणि मी त्याका 1-2 कवळा टाकूसाठी गेलेले आहेत कारण तेव्हा पण मी कामाकच गेलेले त्या दिवशी लवकर येलेलं आहे. आणि आता काल मुंबईसून येले आणि गणेश जयंती होती तर गणेश जयंती नामोदळ्यांकडे आणि श्रृंगेश्वर मंदिरकडे गेलं आहे. तर तिकडून येऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे आजचा दिवस आज आम्ही गेलो संदीपच्या लग्नाची तयारी करू मंडप घातलं आणि आता दमलं आहे पूर्ण. तर व्हिडिओ आहेच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा. भेटाय अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय.